नमस्कार. द हेल्दी नॉलेज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण समजावून घेणार आहोत आपली पृथ्वी, आपले घर, आपल्याच बरोबर लाखो जीवजंतूंचे घर असलेली पृथ्वी या ग्रहाबद्दल. आज आपण पृथ्वीबद्दल जी माहिती समजावून घेणार आहोत ती माहिती सर्वच स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी, सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणारे, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणारे विद्यार्थी तसेच शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. चला तर आपण समजावून घेऊया आपल्या पृथ्वीची निर्मिती कशी झाली. पृथ्वीची निर्मिती साधारणतः 457 करोड वर्षापूर्वी झाली. 457 करोड वर्ष. 457 करोड वर्ष यापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. परंतु पृथ्वीची निर्मिती होण्याअगोदर आपल्या पृथ्वीला प्रकाश पोहोचवणारा सूर्य सुमारे 500 करोड वर्षापूर्वी निर्माण झाला. त्यानंतर सुमारे 350 ते 450 कोटी वर्षापूर्वी सूर्यमंडळातील 8ही ग्रह, त्यांचे ज्ञात 165 उपग्रह, 5 बटुग्रह, त्यामध्ये प्लुटो पण येतो, कायपर बेल्ट, लघुग्रहांचा पट्टा, उल्का, धूमकेतू म्हणजेच ॲस्ट्रॉइड, कॉमेट आणि मिटिओर हे सर्व निर्माण झाले आणि सुमारे 350 ते 450 कोटी वर्षापूर्वीपासून सर्वच ॲस्ट्रॉइड, कॉमेट, मिटिओर, सर्वच ग्रह, त्यांचे उपग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत आहे. आज आपली पृथ्वी आणि सूर्य निर्माण झाला तो कशापासून झाला याबद्दल माहिती घेऊया. पृथ्वी आणि सूर्याचे सूर्यमंडळातील सर्वच ग्रह हे सौर तेजोमेघ नावाच्या ढगापासून निर्माण झाले. या ढगामध्ये धूळ आणि वायूचे प्रचंड प्रमाण होतं. वायूचं प्रमाण सूर्याच्या केंद्रकाभोवती एकत्रित होऊन सूर्य निर्माण झाला. त्याच्यानंतर सूर्यापासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर, म्हणजे सूर्याच्या केंद्रकापासून 15 करोड किलोमीटर अंतरावर पृथ्वीची निर्मिती झाली. पृथ्वीची निर्मिती ही साधारणतः 457 कोटी वर्षापूर्वी झाली आणि पहिल्या 1 ते 2 करोड वर्षांमध्येच पृथ्वीची बहुतांश निर्माण प्रक्रिया पूर्ण झाली. पृथ्वी हा आपल्या सूर्यमालेतील अंतराच्या क्रमाने 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह आणि सूर्यमालेतील आकाराच्या क्रमांकाने 5व्या क्रमांकाचा ग्रह आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सुमारे 71% पाणी आहे आणि ऍक्च्युअल 70.8% पाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आहे. इतक्या प्रमाणात पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाणी असल्यामुळे अंतराळातून किंवा अंतरिक्षामधून पृथ्वी निळा ग्रहासारखा दिसतो, म्हणून पृथ्वीला नीलग्रह किंवा जलग्रह असेही म्हणतात. पृथ्वीची गती. पृथ्वी आपल्या भोवती 2 प्रकारच्या गती करत असते. एक परिवलन गती, रोटेशन स्पीड ऑफ अर्थ, आणि दुसरी परिभ्रमण गती, रिव्होल्यूशन स्पीड ऑफ अर्थ. परिवलन गती पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती एका दिवसात 1 चक्कर पूर्ण करते, त्यास परिवलन गती असे म्हणतात. आणि पृथ्वी सूर्याभोवती सूर्याच्या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये 1 चक्कर पूर्ण करते, त्यास परिभ्रमण कक्षा किंवा परिभ्रमण गती असे म्हणतात, रिव्होल्यूशन स्पीड ऑफ अर्थ. चला तर जाणून घेऊया पृथ्वीच्या या 2 गतीबद्दल. गती 1. परिवलन गती. रोटेशन स्पीड ऑफ अर्थ. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती 23
5 अंशाने झुकलेली किंवा कललेली आहे. हा पृथ्वीचा ऍक्च्युअल आस किंवा अक्ष. पृथ्वीचा ऍक्च्युअल आस परंतु पृथ्वीच्या केंद्रापासून पृथ्वी 23.5 अंशाने झुकलेली आहे. 23.5 अंशाने झुकलेली आहे. 23.5 अंशाने. पृथ्वीच्या जन्माच्या पूर्वीच्या काळात थिया नावाच्या ग्रहाने पृथ्वीला मारलेली टक्कर, त्यामुळे पृथ्वी झुकलेली आहे आणि त्याच्या नंतर चंद्राची पण निर्मिती झालेली आहे. ऍक्च्युअल पृथ्वी 23.5 अंशाने झुकलेली आहे. या झुकलेल्या अवस्थेतच पृथ्वी स्वतःभोवती एक चक्कर एका दिवसात पूर्ण करते. त्याला दिवस असे म्हणतात. एक दिवस 24 तासाच्या कालावधीमध्ये, साधारणतः 24 तासाच्या कालावधीमध्ये पृथ्वी आपल्या भोवती एक चक्कर पूर्ण करते आणि ऍक्च्युअल 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद यामध्ये पृथ्वी आपल्या भोवती एक चक्कर पूर्ण करते. त्याला रोटेशन स्पीड ऑफ अर्थ असे म्हणतात. आणि तिची स्वतःभोवती फिरण्याची प्रति मिनिट गती, प्रति सेकंद गती 460 मीटर. पृथ्वी स्वतःभोवती प्रति सेकंदात 460 मीटर गतीने फिरत असते. म्हणजे प्रति तास 1656 किलोमीटर. पृथ्वी स्वतःभोवती 1656 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने फिरत असते. हे झाले पृथ्वीचे परिवलन गती. आता आपण बघूया पृथ्वीची परिभ्रमण गती. आणि याच गतीने पृथ्वी फिरत असते स्वतःभोवती. तर त्याबरोबरच पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. त्यामुळे अवकाशातील सगळेच ऑब्जेक्ट्स आपल्याला पूर्वेकडे उगवून, म्हणजे चंद्र, सूर्य, तारे, इतर ग्रह आणि आकाशगंगेतील आपल्याला दिसणारे सर्वच ऑब्जेक्ट्स पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळताना दिसतात. यानंतर परिभ्रमण गती. परिभ्रमण गती, रिव्होल्यूशन स्पीड ऑफ अर्थ म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये एक चक्कर 365 दिवसात पूर्ण करते. त्यास परिभ्रमण गती असे म्हणतात. रिव्होल्यूशन स्पीड ऑफ अर्थ. रिव्होल्यूशन स्पीड ऑफ अर्थ. पृथ्वी सूर्याच्या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असताना पृथ्वी कधी कधी सूर्याच्या एकदम जवळ असते, तर कधी सूर्याच्या जास्तीत जास्त लांबीवर, जास्तीत जास्त लांब. ही दोन्ही बाजूची पृथ्वी जेव्हा सूर्याच्या एकदम जवळ असते त्यास उपसूर्य बिंदू असे म्हणतात. उपसूर्य बिंदू याला पृथ्वी इथे असताना उपसूर्य बिंदू, इथे असताना उपसूर्य बिंदू आणि इथे असताना अपसूर्य बिंदू. अपसूर्य बिंदू. पृथ्वी उपसूर्य बिंदू जवळ असताना 14,70,98,074 किमी दूर असते. 14,70,98,074 किमी दूर असते. पृथ्वी उपसूर्य बिंदूवर असताना
सूर्यापासून 14,70,98,074 किमी दूर असते आणि ही परिस्थिती 3 जानेवारी या दिवशी येते. 3 जानेवारी म्हणजे पृथ्वी सूर्यापासून साधारणतः 14,70,00,000 किलोमीटर अंतरावरती असते आणि ही परिस्थिती 3 जानेवारी रोजी येते. ह्या परिस्थितीला उपसूर्यबिंदू असे म्हणतात आणि 4 जुलै रोजी उपसूर्यबिंदूवर पृथ्वी येते. 4 जुलै रोजी पृथ्वी अपसूर्यबिंदूवरती येते. त्या अपसूर्यबिंदूवर असताना पृथ्वी 15,20,97,701 किलोमीटर दूर असते. 15,20,97,720 15,20,97,701 किलोमीटर अंतरावर असते. 701 किलोमीटर अंतरावर असते. म्हणजे साधारणतः पृथ्वी सूर्यापासून 15.21 कोटी अंतरावर असते आणि त्याला उपसूर्यबिंदू असे म्हणतात. ही परिस्थिती 4 जुलै रोजी येते. आता पृथ्वीचा या सूर्याभोवती फिरण्याचा स्पीड, पृथ्वी एका सेकंदात 29.783 किमी फिरते. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना 29.783 किलोमीटर प्रति सेकंद. पृथ्वी सूर्याभोवती प्रति सेकंद 29.783 किमी वेगाने म्हणजेच अप्रॉक्सिमेटली पृथ्वी प्रति सेकंद 30 किलोमीटर वेगाने सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते. 2,07,218 किमी तास या वेगाने 2,07,218 किमी प्रति तास पृथ्वी सूर्याभोवती 2,07,218 किमी या वेगाने सूर्यास प्रदक्षिणा घालत असते. अ, 2,07,218 किमी या वेगाने पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करत असते आणि पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 365 दिवस 6 तास 9 मिनिटे आणि 9.54 सेकंद लागतात. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवस 6 तास 9 मिनिट 9.54 सेकंदात एक पूर्ण चक्कर मारते. त्यास परिभ्रमण म्हणतात आणि पृथ्वी हे परिभ्रमण एका वेळेस 365 दिवसात पूर्ण करते. परंतु उर्वरित 6 तासांच्या कालावधीमुळे दर 4 वर्षांनी एक लीप वर्ष येते. त्या वर्षाला लीप इयर असे म्हणतात आणि त्या दिवसाला लीप डे असे म्हणतात आणि हा दिवस दर 28 दिवसाच्या फेब्रुवारी ऐवजी 29 दिवसाचा असतो. म्हणून 365 दिवसाच्या ऐवजी त्या वर्षामध्ये 366 दिवस असतात. पृथ्वीचे क्षेत्रफळ. आतापर्यंत आपण पृथ्वीची गती आणि पृथ्वीची निर्मिती या 2 गोष्टीबद्दल समजावून घेतलंय. आता आहे पृथ्वीचे क्षेत्रफळ. पृथ्वीचे एकूण क्षेत्रफळ हे 51,72,000 वर्ग किलोमीटर आहे. 51,72,000 किलोमीटर वर्ग हे पृथ्वीचे एकूण क्षेत्रफळ आहे. एकूण क्षेत्रफळ हे 100% क्षेत्रफळ. पृथ्वीच्या भूपृष्ठाचे एकूण क्षेत्रफळ हे पृथ्वीवर जेवढं पण भूपृष्ठ आहे त्या भूपृष्ठाचे क्षेत्रफळ हे 51,72,000 किलोमीटर वर्ग आहे. त्यापैकी
पृथ्वीवर पाणी हे 36,11,32,000 किलोमीटर वर्ग आहे. 36,11,32,000 किलोमीटर वर्ग आहे. हे पृथ्वीवर असलेले पाणी म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठावर असलेले पाणी, याची टक्केवारी आहे 70.8%. याची टक्केवारी आहे 70.8%. म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठ हे 36,11,32,000 किलोमीटर वर्ग पाण्याने व्यापलेलं आहे. आणि या पाण्याने व्यापलेल्या भूपृष्ठाची टक्केवारी आहे पृथ्वीच्या भूपृष्ठाच्या तुलनेत 70.8%, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 71%. आणि त्यामध्ये जमीन आहे 14,89,40,000 किलोमीटर वर्ग. 14,89,40,000 किलोमीटर वर्ग ही पृथ्वीच्या भूपृष्ठापैकी असलेली जमीन. आणि या जमिनीचं क्षेत्र टक्केवारी येते, या जमिनीच्या असलेल्या क्षेत्राची टक्केवारी आहे 29.2. पृथ्वीवर जेवढं पण जमिनीचं भूपृष्ठ आहे ते 14,89,40,000 किलोमीटर वर्ग इतक्या मोठ्या क्षेत्रात विभागलेलं आहे. त्यापेक्षाही जास्त प्रमाणात 36,11,32,000 किलोमीटर वर्गामध्ये पाणी विखुरलेलं आहे. आणि जमिनीची टक्केवारी ही 29.2% येते, म्हणजेच अप्रॉक्सिमेटली पृथ्वीवर जमीन 29% आहे आणि पाणी 71% आहे. थँक्यू.